प्रेक्षक हो, आम्ही कशात भरती झालोय तुम्हाला समजलंय का? नसलं समजलं तर एपिसोड मध्ये बघा. आणि एक ज्यांनी कोणी आपलं धर्मामुळेच क्रिएशन चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करून घ्या. आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा बरं का. बाळासाहेब नमस्ते. बसा बसा बसा. काय सकाळी घराकडे आलता हो आलो तू घराकडे सकाळी. बाळासाहेब का काय काम होतं का? बाळासाहेब बँड जरा बंद करायचं म्हणतोय. काय बँड बंद करणारच? अरे तुझं काय डोसकी बिस्की फिरलंय का? बाळासाहेब 7-8 महिने झालं सुपारीच नाही. कामगाराच्या इकडे तिकडे फांगले ते. आणि मग काय करायचं आता? कामगार गोळा करायची का बँड बंद करायचा? बाळासाहेब गोळा करून तर काय करायचं? सुपाऱ्या कुठं आहे त्या? अरे सुपारी नाही त्या ही मान्य आहे की मला. अरे पण आता दिवाळी आली की दिवाळी संपल्यावर तुमचं सीझन चालूच होती की रे. कुठला आहे बाळासाहेब सीझन? हे नुसतं म्हणायचं आहे. हे तर हातात आणि तोंडाचा मेळ घालता घालता नाकीने आलंय. हे बघ योगेश, ते काय का असं ना, तुझा बँड बंद पडू नये म्हणून ह्याच्या अगोदर पण मी मदत केली. इथनं पुढं पण मदत करीन. पण ही बँड बंद करायची भाषा अजिबात करू नकोस. अरे संगीत म्हणजे देवान दिली तुम्हाला देणगी आहे. त्याची अशी हेटाळणं करू नकोस. बरं बाळासाहेब बघतो कसं दमतंय ते. अरे बास की गेली की आता. बोल की काय म्हणतीस? अरे गौरी आलेली. तुझ्या घरात संध्याकाळी सत्यनारायणची पूजा आहे. मग आपल्या दोघाला बोलवले जेवायला. जायचं मी. हा मग. अरे येडास का काय रे तू? का काय झालं? अरे तिथे काय तू एकटा असणार आहेस मी? सगळ्याला गाव असणार आहे तिथे. तिला का तुला गोडधोड वाढणार, तुमची लागा झलका झलकी होणार आणि सगळं गाव ती बघणार. अरे जायचं राहू दे. 3 लागा स्वतः आणून दिला पाहिजे तुला शिरा. हातानं भरवला पाहिजे तुला. होय पण राहुल्या गौरीला लय प्रेमानं बोलवलंय. अरे प्रेमानं बोलले ना, आता तसा प्रेमानं शिरा भरू म्हणायचं. एवढं काय त्यात? होय होय तसंच करूया मग. हा मग राहू दे म्हणतो जायचं. राहू दे. बरं बरं. ए चतुर बावड्या, तू कधी आलास? कधी कवाचे काय येऊन थांबलोय मी. म्हणजे तू सगळं ऐकलंस मी. ऐकलं काय नाही मी. फक्त सत्यनारायण शिरा गौरी जेवायला तेवढं ऐकलंय बघ मी. ए रित्या जायचं ना जेवायला. ए चतुर बावड्या तू जा घरी. तुझ्या घरी? अरे जेवायचं यायचं आहे ना म्हणते मी. अरे तुला जा म्हणलेलं कळतं का? चल निघ. अरे पण झालं काय? अरे जा म्हणते म्हटलं जा की. जा चहा पाव खाजा. चल चल. तर अरे पण त्या त्याला का घालवलं रे? राहुल्या ते काय शान आहे दावा. सगळ्या गावान बघितल्यावर चालतंय पण त्या चतुर बावड्यानं बघितल्यावर लय वाईट होईल का? थोडं अजून आवडलं पाहिजे.
समऱ्या कशा पाय बंद केलं वाजव की लय भारी वाजते वाजव अजून एकदा वाजवू का लगा समऱ्या लयच भारी वाजतंय ती नव कापडे घालून इथं का बसले वाजवत अरे चतुर्भावड्या 5-6 महिने झालं कुठं काम आहे तवा माझं मलाच कळलं ना मी कलाकार का कोण आहे ती हात नुसता आकडून गेली ती बघ लगा पागी सुरून गेल्या वाटायला लागलं या म्हणून म्हटलं प्रॅक्टिस करत बसावं समऱ्या तुम्ही तर कलाकार बस अंगातली कला अशी कुठे जाते तवा अरे चतुर्भावड्या अंगातली कला नाही कर कुठं जात पण कलाकार कलाकार म्हणूनच इज्जतीने मारायची बारी आली आहे बघ म्हणजे आता सुपर पेपर काय नाही ते आताशी कुठे एक सुपारी आली आहे त्यात बी कामगार नाहीत ती काम कर हे असं कसं समऱ्या जुनी काम करा असतील की अरे इथं कुठं काम आहे तवा इथं का उपाशी मारायचा वीर पोटासाठी जया त्याच्या मार्गाने निघून गेली गेली मग आता कसं रे आता वय आता लागलो कामगार हुडकायला चित्रबावड्या एक काम करतो का काय रे आमच्या बँडमध्ये वाजवा येतोस का कोण मे हां तुमच्या पेन मध्ये काय लागा समऱ्या चेष्टा करतेस का काय मला काय वाजवायचंय रे अरे चित्रबावड्या खुळखुळा तर वाजवशील का नाही खुळखुळा खुळखुळ खुळखुळ लगा चतुर तू पण आला वे होय आलोय की तुमचं बँड 6 महिने झालं बंद आहे काम करलाय ते तुमच्याकडे कळालं म्हटलं चला आपण मोकळा आहे जाऊया वाजवायला बरं झालं आलास ते सुपारीच काय झालं सुपारी घेतल्या पण ॲडव्हान्स 5,000 रुपये मिळाला तर ॲडव्हान्स घ्या आणि सगळ्याला थोडं थोडं द्या अरे ॲडव्हान्स सगळ्याला देऊन तुला काय राहायचं मला काही सुपारीतले मिळतीलच की आता 5-6 महिने झालं काम करायचं काम नाही ती घ्या तुम्हाला वाटून सगळ्याची नड तर निघाल हो चतुर आणखी एक काम कर की रे काय आपल्याला एक नौकी 4-5 पोरं बघ की आणते की अहो पण पैसे किती देणार आता हे आमचे जुने आहे ते याचने आम्ही देतोय बरंच पैसे पण नौकी आहे ते त्यातने देऊ आम्ही 400-500 रुपये हा 400-500 रुपये ती पण नवीन पुरासली अहो 4-5 काय चांगली 10-12 गोळा करून आणतो तुम्ही काळजीच करू नका अख्खा बँड आहे की नाही पोरांनी भरूनच टाकतो बघा असं म्हणतोय लय भारी काम होईल की मग मास्तर धराची एक चाल सुपारी मिळाले म्हणल्यावर दर तू घे एक ताल हा. अगं बोल की काय तर अशी का गप बसले काल रात्री का आला नाहीस पूजेला रात्री पूजेला बी अगं गावातली पोरं आपल्या दोघांबद्दल लयच काय काय बोलायला लागली ती काय बोलायला लागले म्हणजे आपल्या दोघांवर शंका घेते ती ग उगाच गावात कालवा नको म्हणून मुद्दामच आलं नाही हा तरी मला वाटलंच तू काय तर वेगळा विचार केला असणार म्हणजे दुसऱ्याने शंका घ्यायच्या आधी तुझ्याच मनात असला विचार आला असेल नाही नाही तसं काय नाही बरं राहू दे हे घे हे काय आता
रात्री आला नव्हतास ना, मग तुझ्यासाठी आणलाय शिरा. शिराय वे बरं बरं. लगा राहुल्या सोनी तर कधी आली ती घरात तुझ्यासाठी असा डबा घेऊन? मग लगा सारखी सारखी येते. हा सारखी सारखी मला कधी बोलला नाहीस तू. तू कोण? हे चतुर भावड्या, इथे बी आलीस वी. तू लगा आमची पाठच सोडू नकोस. अरे तसं नाही राहुल्या, मी चाललो तर रस्त्यानं तू बसलेला दिसलास तर ते तिकडे दिसली म्हणून आलो बघायला मी पण. आता बघितलं ना, आता जा जा. अरे एकटं कुठे जाऊ, चल की आपण दोघं पण जाऊया. ए अरे तिथं काय ढेकळाय देवी, इकडे जातो एकटा. जाऊ म्हणतीस मी, आता तू म्हणतीस तर मी जातो मग. ए चाबरे इकडे जा म्हणल्याला इकडे. तर राहुल्या मला एक कळलंय बरं का, तू आज कंदीलाच काम करतोयस. ए कंदील तर कंदील, जा तू जा. जातोय हिला उगाच इथे डोकं फिरवायला. पण गौरे सॉरी बरं का, सॉरी? काय रे? ते रात्री पूजेला आलं नाही ना, मग तुला वाईट वाटलं असेल म्हणून सॉरी. बरं बरं असू दे. तो शिरा खाऊन घे, मी बनवलाय सकाळी तुझ्यासाठी. तो बनवलाय? बरं बरं खातो. बरं जाते मी आता. बरं बरं चालतंय. खाऊन घेते. हां. एका दिवसात 100, 2 दिवसात 200, बरोबर 80. अरे मग तू तर याच्यामध्ये चुकते. एवढंच नाही बरं का, गेले गेले आपल्याला चहा पाणी नाश्ता, गाव देवला जेवण, लग्ना दिवशी 2 वेळा टाकून जेवायचं. तांदळाच्या अगोदर एकदा, तांदळानंतर एकदा. अरे पहिलवाना वाढी होईल तुझी, विचार कर. अहो मग शेट भारी आहे की, 200 रुपये चहा नाश्ता आणि भारी भारी जेवण पिन. हा मग इथंच नाही रे संध्याकाळी माझी गाठ घालून दे की. अरे या संध्याकाळी तिथंच गाठ घालून देतो. अच्छा तुला जुल्या, अरे काय निवांत बसला येतं काय कामधंदा नाही तुम्हाला? कामधंदा म्हणजे लय काय माहिती आम्हाला, मोकळं बसलोय आम्ही तवा. कामधंदा आहे मग ती बँड मध्ये कधी बसलं जाते रे वाजवायला? ओ रामभाऊ, पोटा पाण्यासाठी काय बी करायला लागते, लाजून चालत नाही. बॅग बॅग याला कळतंय आणि तुला कळत नाही लागे हे. आणि आम्ही जातोय की नाही, आमची कामधंदा उरकून जातोय मोकळ्या टाइमात. ती पण रामा इकडे गे, तुला कोणी सांगितलं रे? अरे चतुर्यात येताना बँड मास्तर मला भेटलो होतो आणि मला विचारत होतो बँड मध्ये वाजवा येतेस का म्हणून. 400 रुपये हजर देतो म्हटलं. 400 रुपये हजर आहे? रामभाऊ किती? अरे 400 रुपये. 400 रुपये नक्की का? अरे होय तर. हो शेट. ए रामा उगा आमच्यात भांडण लावू नकोस. आमच्यासारखे नवीन पोरांना कोण देणार 400 रुपये? आम्हाला 100 रुपये देतो म्हटले ते. सांग रे तुला तू. 100 रुपये देतो मला दिवसाला. मग मी काय जुना माणूस आहे बँड मधला आणि मला कसं म्हटलं रे 400 रुपये देतो म्हणून? ए जुल्या तू येतोस का बोल. चल त्या बँड मास्टरची गाड घालून देतो तुला आणि तुझ्या हजेरी का नाही फिक्स 400 रुपये द्यायला लाव तू. 400 रुपये नक्की द्यायला लावणार का? अरे नक्की द्यायला लाव तू. चल. चला. ए अरे कुठं चला, माझा विश्वास नाही तुझा आणि येड्यावर विश्वास आहे. ए चाबऱ्या तू विश्वासाचं काय सांगूच नकोस. तू गावातला एक तरी असा माणूस दाखव की तुझ्यावर विश्वास आहे असा. ए जुल्या चल तू. चला. ए जुल्या अरे ऐक की. ए जुल्याची बरोबर पट्टी पाडली होती. रामानं मध्येच गाणा केला सगळा. जुल्या तू चतुरच कशाला नाद लागतोस रो? तू किती गंडवलगिरी करतोय माहिती का ना तुला? नाही तर काय रामभाऊ, 400 रुपये हजरे आणि 100 रुपये देतो म्हणते. बघ हे तर पण तुला गंडवलं का नाही? बरं जुल्या ते मस्तरकडे आता तुझं तेवढं फिक्स करून टाकूया की आहे की नाही? चल चला. ओ शेठ, पाणी उडलं सगळ्या गाव. पाणी उडलं? अरे कुठे उडलं? नाही उडलं बघ. आहे का उडलं का? उडतंय का? नाही उडत. अरे चाबऱ्या भेटले की पाकती कपडाने करतेस मी. लगा जुल्या खरंच भिजल्यास. इकडे बघू. होय की लगा कपडे घाण झाली. थांब तुझे कपडे धुवून काढतो मी. ओ शेठ, अहो थांबा जरा. काही आग बीज लागलाय का तुम्हाला? आधीच कपडे भिजले ती आणि वरनं म्हणतात धुवून काढतोय. अरे कपडे घाण झाले तिला म्हटलं धुवून काढावी. नाहीतर असं कर, शर्ट ती काढून खंगळून काढतं की. नो चतुर्या मग एक काम कर की ह्याला त्यात बुचकळ त्यात. येडा बिडा आहेस का काय? पाक भिजवला गेला. लगा जुल्या
खरं लागा तुझी कपडे घाण झाली ती भिजलायस पण तू सर्दी बिर्दी होईल चल घरी कपडे बदलून ये चल लवकर होय औषध रामभाऊ तुम्ही एक काम करा आम्ही कपडे बदलून येतो तर तुम्ही घरी थांबा ए घरी थांबव त्याला कशा सांगते चल आधी कपडे बदलून या चल लगा निव्वळ फजिलाय लगा ही आईच्या गावात काय राम भाऊ काय ना बघा आले तुमच्याकडे सकाळी बोलवलं तेव्हा आला नाही ना आता आलाय वे ते सकाळी जरा ती काम होतं ते तुम्ही म्हणलं होतं का नाही कामगार पाहिजे वाजवायला ती जुल्या तयार झालाय म्हणून तुमच्याकडे लगेच घेऊन आलो बघा तुला तयार झालाय वे बरं झालं की मग बरं मस्त ती तेवढं हजरी तेवढं सांगा की जुल्याला हाजरी काय 400 रुपये देतो म्हणलेच की 400 रुपये जुल्या 400 रुपये म्हणते फिक्स करूया का एकदम फिक्स मास्तर जुल्याचं फिक्स आहे बरं का पण त्याला वाजवाय कधीपासून येऊ द्या येऊ दे की उद्यापासून रेसलला उद्यापासून हां मास्तर माझी पण आता रानातली सगळी कामं झाली ती मी काय म्हणतोय 400 रुपये तुम्ही हजरी देताय का नाही तर मी पण येऊ का बँडमध्ये वाजवायला लय भारी काम जाईल तुला कवाच ये म्हटलंय ये उद्यापासून जुल्या ओके फिक्स उद्यापासून आता कसं उद्यापासून वाजवायचं टन, 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 टिक, 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 टिक. मास्तर आता होऊ द्या की एकदा रामभाऊ जुल्या लगा बरं झालं तुम्ही आला ते माझा लगा जेवण नुसता आपण गेलता कामगारच भेटत नव्हतं बरं तुम्ही असं करा चतुर्बावड्याला घेऊन तुम्ही पुढे चला मी बाकीच्या कामगारांचा आवडलं का बघतो आणि त्यांना घेऊन तिकडे येतो बरोबर चालते जाऊ का मी बरं जा 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 जुल्या लगा ही कधीच प्रॅक्टिसला नसतोय पण वाजवायला लय लोक पट्टीचा कलाकार आहे वयावर रामभाऊ पण ते आमचं शीट बघा घे अजून आवडलं नाही त्यांचं बोला देसनी ए चतुर्या अरे ये की लवकर चला ए चतुर्बाबड्या ओळखलंस मी वळखलं कुठे वाजवाय ती नव आम्हाला बघून माघारी का फिरला ती माघारी म्हणजे अरे लाजताय कशाला वाजवाय चाललाय ना वीर चतुर्बाबड्या होय वाजवायचं निघालो तू मला मी तीच म्हटलं अरे ह्यात काय लागत तेव्हा माणसं पोटासाठी काय नाही ती करते ती आपण तर नुसतं वाजवणार आहे अरे तीच म्हणतोय चतुर्बाबड्या लाजच काय ह्यात होय मी ते रावल्या आता जातो पण तुमच्या दोघाचा बँड ऐक नाही मीच वाजवणार काय अरे लग्नाचा बँड रे त्या गौरी शिवविवाह रावल्या सोनी शिवविवाह वाजवणारा बँड चतुर बँड जाऊ का जावा ए चला रे लगा राहुल्या ही चतुर्बावड्या बँड मध्ये काय वाजवत असेल रे अरे काय वाजवणार आहे तवा दिला असेल खूकळ वाजवायला आणि हे लागला आत्ता चतुर्बँड काढाय होय लगा
बबनराव अहो काय चाललंय? तुमच्याच पाहुणे सुपारी आहे म्हणून रेसल चालली होती. हा कुठले पाहुणे सुपारी नाही ती सुपारी कॅन्सल झाल्या. कॅन्सल का हो बबनराव? अहो का म्हणजे आता पाहुण्याची पोरं म्हणायला लागले ती बँड नको, बँडचा काही जमान राहिलाय का, त्याच्यावर कोणाला नाचता येते, आता मी काय करू द्या. ती शरद घेतलेली माघार द्या 5,000 रुपये. अडवान्स कसा माघार मागताय हो? मी तर कामगारांनी वाटून टाकला की. हे बघा ती कामगारांनी वाटून टाकलं हे तसलं मला काय सांगू नका. उगं देणार ना घेणार खंजीर लावून येणार मध्ये बिनकामाची माझ्या अपघात चालल्या. ती तुम्हाला दिलेलं 5,000 रुपये ॲडव्हान्स माझं मला माघार देऊन टाका, मी पाहुण्याला देऊन टाकतो. उगं माझ्या डोसक्याला ताप नको. बबनराव असं कसं म्हणताय हो? हे काय व्यवहार झाला का? अहो यावर म्हणजे आता पाहुण्याने सुपारी दिली ती त्यांनी कॅन्सल म्हणून सांगितलं, त्याला मी तर काय करणार आहे. अरे योगेश काय झाले? बबनरावच्या पाहुणे सुपारी घेतली होती, आज त्यांची रेसल चालली होती आणि उद्या वाजवायला जायचं होतं, ते आज कॅन्सल म्हणते ती. बबनराव दिली सुपारी कॅन्सल केली आधी सांगायला हवी. मग आता बाळासाहेब मी काय करतोय सांगा. ती पाहुणं म्हणतंय, पाहुण्याची पोरं म्हणते ती बँड बिंड असलं काय नको. आता काय बँडचा जमान राहिला का, कोणाला नाचा येतं त्याच्यावर. ती 5,000 रुपये सर दिले ती त्यांची जेवढी माघार द्यायला लावा. बबनराव असं काय होणार नाही. एकतर सुपारी वाजवायला लागेल नाही तर तुम्हाला ॲडव्हान्स माघार भेटणार नाही. काय बाळासाहेब हे काय व्यवहार झाला का? होय होय ह्योच व्यवहार आहे. सुपारी कॅन्सल करायची असेल तर निघा तुम्ही. सांगतो पाहुण्याला तसं मी. बाळासाहेब हातची सुपारी तरी गेली, आता कसं करायचं हो? आता कसं करायचं? अवघड आहे सगळं. बँड बंद करावं लागेल बाळासाहेब. नाही नाही योगेश, बॅट बंद करायचा मनात विचार सुद्धा आणू नकोस. बाळासाहेब हे कामगार जगवायच कसे हो? यांच्यात चुली कशी पेटायच्या? योगेश उद्या सगळ्यांनी घेऊन ये, सगळ्यांनी काहीतरी कायमचंच काम देऊन टाकू. आणि तुम्हाला सगळ्यांनी सांगतो या तुमच्यातली कला मिल नाही पाहिजे. तुमच्या प्रत्येकातला कलाकार हा जिवंत राहायला पाहिजे. हवी लग्न आणि बँड लय जुन नाता या. हवी सगळी म्हणतात ना बँडचा काळ गेलाय, बँडचा काळ गेलाय. बँडचा काळ गेला नाही, बँडचा आत्ता खरा काळ सुरू झाला या. अहो जुनं ती सोनं असतं या. तुम्ही सगळ्यांनी कच खाऊ नका, फक्त दम धरून राहा.